अजिंक्य। जी जी श्रीमान। वो बाहर लड़के बोल रहे थे तुम्हारी बीवी अब तक घर नहीं पहुंची। हाँ सर। तो कुछ फोन पर बात नहीं हुई? सर शीतल फोन इथंच विसरून गेली, पण राहुलचा अजून फोन लागना. ती का पोहोचली नाही ते अजून नाही माहित पडले सर. कुठं काय झालं काय नाही काहीच कळायला मार्ग नाही. बरं शोधायचं तर कुठं शोधायचं? रिलॅक्स, शांत हो. मी रेल्वे पोलिसांशी कॉन्टॅक्ट केलाय. ते सांगतो म्हणाले. राम राम श्रीमान. राम राम. अरे अभय, काही कळालं का? हा श्रीमान, ते दोघं त्याच ट्रेननं निघालेत. मी टीसीशी बोललो. इथनं तर निघालेत की, तर पोचलं नाही तर मी गेले कुठं? मला तर काहीच कळणं झालंय. डोकं फुटायची वेळ आली. अजिंक्य, सुनो मेरी बात. मी स्वतः रेल्वे पोलिसांशी बोललोय आणि ते मधल्या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा चेक करतो म्हणाले. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जसा प्रत्येक फौजी आपल्या देशासाठी झटत असतो ना, तसा आपला देशही प्रत्येक फौजीची काळजी घेतो. आर्मी ही खूप मोठी फॅमिली आहे अजिंक्य, आणि आपण आपल्या फॅमिलीसाठी काय करू शकतो ना, हे मी तुला सांगायची गरज नाहीये. तू काय खाल्लंयस का? नाही ना सर, काहीच नाही. दुपारपासून पाणी पण नाही पिलं. जा पाणी घेऊन ये जा. जी श्रीमान. अजिंक्य, तू रिलॅक्स हो. आत्ता फक्त कॉन्टॅक्ट होत नाही, एवढाच मुद्दा आहे. बाकी ते सुखरूप असतील आणि ते दोघे जिथे कुठे असतील ना, ते सुरक्षित असतील याची खात्री बाळग. आणि आम्ही इथे आहोत. तुला काहीही शेअर करायचं असेल तर मला बिंदास बोलू शकतोस. ओके? आणि काहीतरी खाऊन घे. नीले, गप रडू नकोस. हे बघ, ती काही दोघं आता लहान आहेत का? येतील घरी. जीजी, डोळ्यातलं पाणीच धरा ना बघ. नीले, हे बग, ऐक माझ. अगं काय नसेल झालं, माझा इथेल आहे की त्यांच्या संग. आणि हे बघ, ती कुठे बी असू देत, जिथं असतील ना तिथं सुखरूपच असतील बघ. तसंच असावं जीजी, तसंच असावं. नका काळजी करू, तसंच असत. होय, तसंच असेल. आहो, आमची शीतल तशी लय धाडशी हो, नाही का जीजी? तिला कशाचं काय होतंय तवा? कुणी काय करायचा प्रयत्न केला असला तरी नाही. म्हणजे तसं काय झालं नसल, पण मी आपलं म्हणते नुसतं. पुष्पे, अगं तुझ्या काही जिभेला हाड आहे का नाही? हा, का शुभ बोलणाऱ्या म्हणल्यावर असलं काय बोलते होय ग? तुला काय काय कळती का नाही? जी जी, अहो जरा शांत व्हा. अहो कशाला एवढा त्रास करून घेताय? येईल शीतल घरी. येईलच, मला माहितीये, पण कधी येईल कुणास ठाऊक. हो येईल येईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. औषधं घेतली का? अरे कसं औषध घेऊ पोरा? माझा जीव सगळा पुरीत अडकलाय. होय, पण तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? हा, तिकडे मामांना पण काळजी वाटत होती, म्हणून मामाला म्हटलं मीच घरी जातो. अहो तुम्ही स्टेशनवर नाही इकडे आलेत ना? मग काही कळलं का हो तिकडं? नाही, अजून नाही कळलं. लय शोधला आम्ही, कुठंच नाही सापडले. नाना आणि मामा आता पुढच्या रेल्वेची वाट बघत बसले तिकडं. अशा वेळी असं कोणतरी घरचं माणूस पाहिजे ना, म्हणून मग मी इकडे आलो. होय, बरं झालं आहो तुम्ही आले. अशा वेळेला कोणतरी आपलं धावून येणार लागतच. आमचा इथं जीवात जीव नव्हता बघा. बरं चला जरा 2 घास खाऊन घेऊ आपण. पुष्पे, अगं अजून पोरगी आली नाही आणि तुला जेवायचं सुचतं होय ग? अहो तुमच्यासाठीच म्हणते मी. जीजी, अहो कशा लोकच ब्लड प्रेशर वाढवताय? हा,
तुम्ही औषध घेण्याआधी काहीतरी खाऊन घ्या, असं एवढंच म्हणणं आहे त्यांचं. अहो कशाच काय भैया, इथं आमच्या घशाखाली आता घास तरी उतरल का सांगा बरं. तुम्ही काय काळजी करू नका. माझ्या मुंबईच्या मित्रांना सांगतो, ते तिकडे जाऊन बघतील काय सिच्युएशन आहे, सांगतील. तुम्हाला काय लागलं तर मला फोन करा, मी आहे इथंच. हा मावशी, काळजी घ्या जरा. आई आई ग, बसून बसून लय अवघडले बाई मी. जरा जाऊन पडते आतमध्ये. जेडे काय कळलं तर हाक मार मला, जागीच आहे बर का मी. अगं मम्मी कुठं चाललीस तू? बस की जरा वेळ. अगं बाई किती वेळ झालं बसली मी. डोसकं धरलंय बघ माझं, काय सूचना झालंय इथं. आता अजून किती वेळ जागरण करायला लागतंय कुणास ठाऊक. नाही जा, जाऊन पडस तू. उगच काय बाई बोलण्यापेक्षा आज जाऊन पडलेली बरं. काय का आता माझ्यावर कशाला डापरताय? तिला कळायला नको फोन करायचं. अगं मम्मी तशी काहीतरी परिस्थिती आली असणार तिथं, नाहीतर शीतल अशी नाही करणार. जेडी खरंच काय तर झालं नसेल ना ग तिला. काय बाई डोसक्याला तापच आहे या पोरीच आहे. आई आई ग, लय डोसकं धरलंय बघ. जरा बाम लावून पडती मी. आली तर आवाज दे बर का जेडी मला. नको मला. राजा पिऊन तरी घे जरा. दुपारपासून काही खाल्लं पिल्लं नाहीस. नकोय मला अभ्या, तुला नाही जाणार ती. राजा असं का करतोयस? अभ्या माझंच चुकलं बघ. मी ना तिला इकडे बोलवलंच नव्हतं पाहिजे होत. ती माझी जबाबदारी मी विसरूनच गेलो बा अभ्या. खरंच माझंच चुकलं. राजा आता बास हा. उगाच स्वतःला ब्लेम नको करूस. अरे नाहीतर काय अभ्या, तिला इकडे बोललो नसतं तर असं काही झालंच नसतं. तरी नशीब तू म्हणलास कोणाला तरी सोबतीला घेऊन ये म्हणून. पण आता सोबतीला असून बी तिचा ठाव लागा ना. आता ह्या गोष्टी स्वतःच्या मनाने तयार नको करूस. येताना ते आलेच की बरोबर. मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, बाकी दुसरं काय नाही. अरे पण आतापर्यंत पोहोचायला तरी पाहिजे होते ना. अरे अभ्या 3 तास झाले अजून पोहोचली नाही ती. दुसरी ट्रेन मिस झाली असेल, लेट झाली असेल, किंवा हीच लेट झाली असेल. असं काही पण होऊ शकतं ना. तेच अभ्या, अरे काय बी होऊ शकत. तू जे बोललास ते सोडून काय बी होऊ शकत. मीच जायला पाहिजे होतं तिला सोडायला.